पारगावचे वस्ताद दत्ता मेटे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी कार्य घवणून माणसं इथं आलेले त्यांचं देखील हे कुस्ती मैदान कुस्ती कमिटी हार्दिक स्वागत करतायत। महाराष्ट्रातल्या अव्वल दर्जाच्या कुस्त्या या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत। 1 नंबरला 15,000 रुपये इनामाची कुस्ती ज्ञानेश्वर हराळ पकरोड विरुद्ध महेश जगताप आष्टी। 11,111 रुपये इनामाची रोहित वाघमोडे गिरलगावनी राम गायकवाड दिगोळ। नंबर 3 ला कुस्ती घेतली अभिषेक टकले ईट आणि तेजस गाडगे पारगाव। ही कुस्ती 11,000 रुपये इनामाची आहे। नंबर 4 ला कुस्ती घेतली आहे संदेश शिंदे ईट विरुद्ध ज्ञानेश्वर शिंदे पारगाव। 5 नंबरला मारुती चोरमले पकरोड। वाह कुठला रे दिगोळचा पैलवान खरडून काढलं तरी अंगावरचं मांस निघायचं नाही, पण कुस्तीचा मात्र वास आहे। सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे। पंचांना विनंती आहे प्रत्येक कुस्ती नावं सांगून लावा। पैलवान कुठून आला कावळे सर इथं उपस्थित झालेले आहे त्यांचं स्वागत आहे। जिथं जिथं मैदान असतं त्या मैदानाला कायम हजर असतात। आज त्यांच्याही गावचं मैदान आहे आणि या समयाला डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवारे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी जीवाच्या वाडीचे अनंत चौरे वाजता रत्नपारखी तयार करणारा एक जाणकार माणूस इथं उपस्थित झालेला आहे त्यांचं स्वागत आहे। या कुस्ती मैदानासाठी जालिंदरनाथ केसरी किताबाचे मानकरी माय बेस्ट फ्रेंड सचिन दातार उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे। त्यांना विनंती आपण आखाड्याजवळ या। जीवाच्या वाडीवरून चौरे फॅमिलीत आलेले त्यांचं स्वागत आहे। कुस्तीवरती प्रेम करणारं गाव मैदान रिकामा पल्ला पैलवान दादा कदम उपस्थित झालेला आहे त्याचं स्वागत आहे। दादा आवाज येतो का तिकडे? 92 देशामध्ये हे कुस्तीचं मैदान लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यासाठी पवन चौरे या ठिकाणी हजर झालेले आहे त्यांचं स्वागत आहे। हे पहा कपडे काढून आलेले सर्व पैलवान आतमध्ये चला। शबास हलकी बहादर मान्यवरांच्या शुभ हस्ते कुस्ती लागते। कावळेसर आखाड्यामध्ये सर इकडे बघा पाहुणे म्हणून गेलेले पैलवान नाव सांगा मोठ्याने। शौर्या राजगुरू दिगोळ हातवरतीकर शौर्या वसंत रसाळचा पट्टा आणि संस्कार गवळी इजोऱ्याचा पैलवान दत्ता मेटेचा पट्टा अशी कुस्ती लागते। कावळेसर पंच असतील बरोबर का 55 असतात। कुस्तीवरती प्रेम करणारे कावळे सर सेवानिवृत्त झालेले। सुंदर कुस्ती लागली आखाड्यामध्ये राजगुरू विरुद्ध गवळी। भगव्या लंगोट्याचा संस्कार गवळी हिजोऱ्याचा पैलवान आणि मोठ्या नाव सांगा पैलवान तुकाराम पवार पकरोड विरुद्ध ओम साठे दिगोळ अशी कुस्ती आखाड्यामध्ये लागते। आणि पलीकडे झोळी बांधली आहे इजोऱ्याच्या पैलवानांनी संपलेल्या कुस्तीमध्ये
जुई डावावरती संस्कार गवळी विजय झालेला आहे. तट्टा मिठेचा पट्टा, आजचा पाया उद्याचा कळसा, एक सून ताप्याचं फूल. सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. आणि कावळे सरना 100 रुपयाचं बक्षीस देऊन त्याच्या पाठीवर शबासकीची थाप टाकलेली आहे. 100 रुपयाचं बक्षीस म्हणजे 1 लिटर दुधाचा दाम कावळे सरना दिलेला आहे. कोण कोणाला तंबाखूजीला फुकट दे नाही. इथं बक्षीस दिलं जात आहे. सत्पत्री दान, पुण्यातनं पुण्य, पात्र बघून दान करावं लागतं याचं भान असलं पाहिजे. नाहीतर काही काही ठिकाणी एका रात्रीत 50-50 हजार उडवत्या. पण मर्दुनकी आणि पुरुषार्थ जगवण्याचं वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. पलीकडे बांगडी बांधलेली आहे. शबास, काही घडू शकतंय. अरे घराकडे जाऊन देतो का नाही त्याला. वसंत रसाळचा पट्टा, दिगोचा पहिलवान विजय झालेला. आणि महेश जगताप, महेश जगदाळे कुठला, पखरोड, याच भूमीतला पहिलवान. आणि समोर जाहिरातवर कुस्ती आहे का, किती नंबर आहे. अहो तुमचं नियोजन परत आम्हाला खराब आलं, आम्हाला बोलता नाही गिरावं. महेश जगदाळे पकडून आणि मयूर माडिक पारगाव अशी कुस्ती आखाड्यामध्ये प्रारंभ होते. समोरचे कपडे काढणारे पहिल्यांदा जरा पलीकडच्या साईडला थांबा. सगळं पलीकडे जावा, पलीकडच्या साईडला जावा. एका टायमाला छोट्या 2-2 कुस्त्या लावा. सुंदर कुस्ती आखाड्यामध्ये चालू झालेली आहे. खणखणीत दंड वाजवतात पैलवान. अवस्था शबास, या गावचा सुप्रसिद्ध पैलवान, ज्यानं धाराशिव जिल्ह्याला सोन्याचं पान मिळवून दिलेला पैलवान पांडुरंग कावळे इथं अर्थ खात्याची जबाबदारी आज गावकऱ्यांनी सोपवली त्यांच्यावरती. महेश जगदाळे आणि मयूर महाडिक अशी कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. जरा पुढं ना, पुढं पलीकडे तिकडं. पहिलवान पंचाला विनंती आहे, कुस्तीकडे लक्ष असलं पाहिजे. समाधान खंदारे कारेगावांचा पैलवान पण पकडूला सराव करतोय. बरोबर आपा 54 वाजताचा पट्टा. आणि ओंकार राजगुरू दिगोर वसंत रसाळचा पट्टा. अशी कुस्ती आखाड्यामध्ये प्रारंभ होते. शबाश, बीड जिल्ह्यातून पैलवान पखरूड या ठिकाणी सराव करण्यासाठी अनेक पैलवान जीवाची वाडी, कारेघवान असा पैलवानांचा फौजतापा या ठिकाणी पखरूडच्या भूमीमध्ये. समोर उभा असलेले छोटे पैलवान एका साईडला, वसंत बसतात. ही सगळी तिकडे पलीकडच्या साईडला न्या. हा, पलीकडच्या साईडला न्या.
साईडला सर पैलवान पिल्लू चौरे पकडूने अविराज येडे पाटोदा. पैलवान ताबडतोब कपडे काढून चला. माऊली खंदारे यांच्याकडून समाधान खंदारेला 100 रुपयाचं बक्षीस दिले माऊली भाऊन. जिथं मैदान असतात अनुराध चव्हाण यांच्याकडून खंदारे पैलवानला 100 रुपयाचं बक्षीस आहे. पहिलवान माग सर का पहिलवान स्वामी चव्हाण पकरूड. साहिल मुलानी गाव दिगोळ अशी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. शबास. लहान कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहेत. यातूनच उद्याचा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी घडणार आहे. उभा असलेल्या प्रेक्षकाला विनंती, खाली बसा. अजून हे कुस्तीचं मैदान 3 ते 4 तास कंटिन्यू चालणार आहे. नळीचे पैलवान आला असेल तर आप्पा चव्हाण वस्तादची संपर्क साधा. या भागातली तरुण पिढी बलदंड व्हावी, सशक्त व्हावी, याच्यासाठी आप्पा चव्हाण क्रीडा संकुलन उभा केलेला आहे पकरूड या ठिकाणी. अनेकांचा नाव उल्लेख या ठिकाणी होणार आहे. मैदानाला शिस्त लागल्यानंतर कुस्ती लागते आणि बराच वेळ चालू असलेली कुस्ती पंचांनी बराबरी सोडली आहे. नाव सांगा पैलवान. श्रेष शुभम यादव पकरोड हातवरती कर. शुभम विरुद्ध ओम साठे दिगोळ. ओम साठेच्या जागेवर गैरहजर असल्यामुळे दुसरा पैलवान तिथं कुस्ती लढतोय. शाबास. झोळी बांधले पलीकड. डाव प्रतिडाव, डावाची उकल. वाह. डबल महाराज चॅम्पियन दत्ता मेटेचा पट्टा विजय झालेला आहे. रुई पारगावचा पैलवान सुंदर कुस्ती करून वसंत वस्ताद तुमच्या समोरचे पैलवान जरा पलीकडल्या साईडला न्या. इकडे अर्थ कमिटीला समोरच दिसत नाही. कुस्ती संघटक वसंत रसाळ अनेक मैदानाला गाववाल्यांना सहकार्य करणारा व्यक्तिमत्व. पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी दिली जाते. लहानातली महान मल्ल आज या ठिकाणी लढणार आहे. खट्टा आणि काटा कुस्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त हे कुस्तीचं मैदान साकार होत आहे. मराठवाड्यामध्ये हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक साकार होत आहे. आखाड्यामध्ये 3 कुस्त्या, 3 पंच सतर्क आहेत न्यायदानाचं काम करण्यासाठी. आखाड्यामध्ये राजाभाऊ चव्हाण पंच म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. अनुराध चव्हाण पंच म्हणून आखाड्यामध्ये आहेत. वा रे वा. कसं आहे काळ्या दगडातलं कातीव पुतळा.
एक बार ढस गए तो पाणी नाही मागणे देता. लव भाकरे आखाड्यामध्ये पंच आहे. अशा 3 पंचाची नियुक्ती कमिटीने केलेली आहे. सचिन दाताळ आलेले आहेत. पांडुरंग कावळे आपल्याला बोलवत आहेत. कुस्ती लागते. रविराज राजगुरू दिगोळचा पैलवान आणि शिवा मोरबडे पकरोट. अप्पा चव्हाणचा पट्टा आणि एक वसंत रसालचा पट्टा. अनगड हिऱ्याला अनमोल केला जात आहे. शौर्य राजगुरू दिगोळ आणि कार्तिक कावळे पकरोट. बेलेश्वरचे पुजारी यांच्या शुभास्ते कुस्ती लागेल. काकाजींना विनंती, आपण आखाड्यामध्ये जायचंय. आपल्या शुभास्ते कुस्ती आखाड्यामध्ये लागेल. उभा असलेल्या प्रेक्षकाला विनंती, खाली बसा. माती आणि माता एका वेलांटीचा फरक आहे. माता जन्म देते, माती घडवते आहे. करमणुकीचे कार्यक्रम वेगळे असतात. हा घरात राबवण्याचा कार्यक्रम समोर चालू आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पैलवान आणि वस्ताद आलेले आहे. कुस्ती शौकीन देखील आलेले आहेत. बीड जिल्ह्यातून या ठिकाणी प्रेक्षक आलेला आहे. शाबास. पिल्लू चौरे पकरोड आणि अविराज येडे पाटोदा पैलवान नावं पुकारलेली आहेत आपली. अविराज येडे आलेला आहे, पिल्लू चौरे आलेला आहे. मैदान मधली एक खास आकर्षक कुस्ती लागणार आहे. ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे. ही कुस्ती या पकरोडच्या मैदानामध्ये बेलेश्वरी देवस्थान पकरोड. पैलवान डाव प्रतिडाव, डावाची उकल. पल्ला याच्यापेक्षा लल्ला याला फार महत्व देणारी माणसं आहे. का जगायचं आणि कशासाठी जगायचं ही कुस्ती शिकवते आहे. गेले 15 दिवस झालं हे कुस्तीचं मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अविराज येडे आणि पिलू चौरेच्या कुस्तीसाठी माऊली खंदारे असतात. आपले पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये नियुक्ती झालेले कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये आपण तेवढी एकच कुस्ती लावा. हो, देडे कुस्ती आहे का तुझ्यात? एक होत करू पैलवा. शाबास. वा रे वा. दंड वाजवण्याची हाईट आणि ढब बघा. आणि कुस्ती बराबरी वसूलले पंचांनी. आणि कुस्ती लावण्यासाठी माऊळी आखाड्यामध्ये चला. तुमच्या शुभ हस्ते कुस्ती लागेल. चला, विनंती आपल्याला. मैदान मधली अतिशय सुंदर कुस्ती लागते. पाटोद्याचा अविराज येडे हात वरती कर. अविराज आणि हा पिल्लू चौरे. गाव त्याचं जीवाची वाडी पण पकडूला सराव करतोय. आप्पा चव्हाणचा पट्टा आहे. राम हरी नाईक आणि दादांना
आपण आखाड्यामध्ये चला पाहुणे म्हणून. हो, कुस्ती लावू, आपल्या शुभास्ती कुस्ती लागेल. चप्पल घालून बूट घालून आतमध्ये येऊ नका. आखाड्यामध्ये येताना चपला बाहेर सोडा. मातीचं पवित्र राखा. लाईव्ह वाले समोर लक्ष असलं पाहिजे तुमचं. ज्ञानेश्वर असोले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालाय. शाबास. मैदान मध्ये अतिशय प्रेक्षणीय कुस्ती लागते. पापण्या मिठूच नका उद्या सवडीना पापण्या मिठा. पिल्लू चोरे हात वरती कर. पिल्लू जीवाच्या वडीचा पैलवान आपा चव्हाणचा पट्टा आहे. तर चॉकलेटी लांगेचा पैलवान अविराज येडे. हलक्या काळजाची माणसं आत्ताच पाठीमागे सारखा. मैदान मधली लहानातली महान कुस्ती आहे. अनंता चवळेने असे रत्नपारखी तयार केले आणि आपा चव्हाणच्या शामिलामध्ये त्यांना सुपूर्त केलेला आहे. काय काजी? हा, शाबास. डोक्याला डोकं लागलेलं आहे. थांबा जरा 5 मिनिटं ती कुस्ती उद्या पुन्हा लावू. थांबा, सोडा त्यांना. एका जागेवर बसा. 2 जण तुम्ही बसा तिथे खाली. पैलवान बोटात बोट देऊ नका. आपण पैलवान आहात. शेजारी शेजारणीवर बोट मोडत असते. अविराज येडे हा पाटोद्याला सराव करतोय. बाळासाहेबांचा पट्टा आहे. अनगड हिऱ्याला अनमोल केलं जात आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. हापूस आंब्याला हापूस आंब्याचा आणि समोरून सूर मारून पटकाडण्याचा प्रयत्न आणि तिथंच कब्जा घेतलेला आहे. पिल्लू चौरे पैलवान. जरा टाळ्या पाहिजे मंडळी. टाळ्या टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही. आता नाही टाळ्या वाजवल्या तर पुढल्या जन्मी नक्की टाळ्या वाजवावं लागतील. चांगल्याचं कौतुक करा. संग्राम संग्राम क बंड जनता राजा कुस्ती केंद्र पुण्याचा पैलवान आहे. शाबास. आणि संस्कार पैलवान दिगोळ. विद्याचं माहेरघर पुणे. जनता राजा कुस्ती संकुलचा पैलवान पलीकडचा गोरा घुमटा आणि इकडं दिगोळचा आणि इकडं सुंदर कुस्ती. हो हो, कुस्तीवर कुस्ती जाऊन देऊ नका. पंच सतर्क रहा. कोणावर अन्याय न झाला पाहिजे याची जबाबदारी पंचावर असते. आणि पलीकड सुंदर कुस्ती करून पैलवान विजय झालेला आहे पंचाच्या निर्णयानुसार. आणि आपा चव्हाण कडून त्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सत्पात्री दान पुण्यात्म पुण्य. आज अनेक माणसे ते एटीएम घेऊन आलेले आहे. कुणी तनानी, कुणी मनानी, कुणी काही ना वाचेना अनेकांच्या माध्यमातून पैलवानाला बक्षीस दिलं जात आहे. पिल्लू चौरे आणि अविराज येडे काहीतरी करा. केल्याने होता आणि केलंच पाहिजे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. श्रेय चव्हाण पकरूड आप्पा चव्हाणचा पट्टा. आणि प्रतीक मंडलिक पारगाव महाराज चॅम्पियन दत्ता मेटेचा पट्टा आहे. वर्ष पहिले. शाबास. वा रे वा. पकरूडचा पैलवान सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. गावचं पोरग विजय होतंय म्हटल्यानंतर 5-50 रुपये खिशात हात घालून बक्षीस देत जावा. समुद्रातलं घोडभर पाणी काढल्याने समुद्र आटणार नाही. श्री चव्हाणचे पिताश्री चव्हाण मामा यांच्याकडून माझ्या आवाजाचं कौतुक करून मलाही त्यांनी 100 रुपयाचं बक्षीस दिलं. मी त्यांचा आभारी आहे. आपण शेख रुई पारगाव महाराज चॅम्पियन दत्ता मेटेचा पट्टा.
शबास अविराज येडेनं पलीकडे कब्जा घेतलेला आहे पिलू चौरेचा. ज्यांना कुस्तीतले बारकावे कळतात त्यांनाच कळते कुस्ती काय ते. पंचाला विनंती कुस्तीकडे लक्ष द्या. एखाद्याच्या हातापायाला लागलं तर पैलवान पुन्हा कायमचा थांबतोय. शबास हो अफान. वाह डबल महाराज चॅम्पियन दत्ता मिठीचा पट्टा. कामाचं तेवढं अंगावर ठेवलंय बाकीचं सगळं जाळून काढलंय. ट्रॅक्टरचे मालक विठ्ठल चव्हाण. आपण ट्रॅक्टर घेऊन आखाड्यामध्ये आखाडा रोटरायचा आपल्याला. संस्कार गवळी जानता राजा कुस्ती केंद्र पुणे गाव इजोरा का रे गवळी. इजोऱ्याचा पैलवान मयुरेश माडिक. रुईचा पैलवान. वाह मैदान आता खचाखच भरायला लागलेलं आहे. मैदानला सुंदर शिस्त आली आहे. ट्रॅक्टरचे मालक विठ्ठल. शबास अवस्था साईडला सारखं करा. तुझ्या मनावर होती का काय? तुझ्या मनावर शबास ट्रॅक्टरचे मालक ट्रॅक्टर आखाड्यामध्ये घेऊन चला. वाहिगुरु 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 वाहिगुरु. शबास बजाओ. शबास पैलवानगड आणि कोलांटी उडी. शुभम साळुंके गाव दिगोचा पैलवान वसांग असालचा पट्टा. युवराज चव्हाण पकरोड अप्पा चव्हाणचा पट्टा. अशी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. अनगड हिऱ्याला अनमोल करतात अप्पा चव्हाण. पकरोडचं नाव या कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक, या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव कुस्तीच्या माध्यमातून अनेक गावामध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हे कुस्तीचं मैदान अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत आहे. एका टायमाला 3 कुस्त्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पकरोडचा पैलवान विजय झालेला अप्पा चव्हाणचा पट्टा. वा रे वा अप्पा चव्हाणचा पट्टा विजय झालेला आहे.
आणि त्याला 100 रुपयाचं बक्षीस दिले खिशात हात घालून. आणि सोमेळे रोहित पारगावचा पैलवान दत्ता मेटेचा पट्टाशी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. आणि बराच वेळ चालू असलेली कुस्ती बराबर सुटली. संकेत चव्हाण पकडून आणि जय गीते दिगोळ, अभिषेक चौरे पकडून, किरण कोळी अरळी, कृष्णा चौरे पकडून आणि प्रतीक पारवे अरळी पैलवान कपडे काढून तयारी लागा. मारती ती काय खेळतात का नाही खेळ पडून आता काय होत. देवा चव्हाण पकडून आप्पा चव्हाणचा पट्टा. पाटोद्याचा राजगुरू का ओमराजे पैलवान पाटोद्याचा. संग्राम गाव कुठला संग्राम डोकेवाडीचा पैलवान पुण्याला सराव करतोय जनता राजा कुस्ती केंद्रात. आणि रामा चौरे पकरोट नाना आतमध्ये चला, आपल्या शुभास्ते कुस्ती लागेल. जागा सोडू नका, अजून मोठ्या कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेले 15 दिवस झाला हे कुस्तीचं मैदान साकार होण्यासाठी आप्पा चव्हाण असतात. अनेक गावची माणसं प्रत्येकाने कुणी तनाने कुणी मनाने कुणी काही न वाचन अनेकांनी सहकार्य केलेलं आहे. दीपक चौरे पकडून आणि अफान शेख रुई पारगाव बघण्यासारखी कुस्ती आखाड्यामध्ये आली आहे. भागवत दादा यांच्या शुभास्ते कुस्ती लागेल आखाड्यामध्ये. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध माणसं आखाड्यामध्ये जात आहेत. भागवत दादा आखाड्यामध्ये जात आहेत, त्यांच्या शुभास्ते कुस्ती आखाड्यामध्ये लागते. लहान कुस्ती आखाड्यामध्ये कावळे सर कुस्तीचा आनंद घेत आहेत. या भागामध्ये जिथं जिथं कुस्तीचं मैदान असतात त्या ठिकाणी कायम असतात कावळे सर. वस्तात पलीकडून जावा वस्तात. पंचांना विनंती, आता इथून पुढे चढता क्रम असला पाहिजे. गतिमान युग आहे, कॉम्प्युटर युग आहे. सन्माननीय कावळे सर, कायमच मी कुस्ती मैदानाला असल्यानंतर माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत असताय. आजही देखील त्यांच्याकडून माझ्या आवाजाचं आणि वाणीचं कौतुक करून मला 200 रुपयाचे बक्षीस दिले कावळे सरांनी. मी त्यांचा आभारी आहे. वा, आप्पा चव्हाणचा पट्टा विजय झालेला आहे. दीपक चौरे बरोबर करे दीपक. हा, गाव त्याचं जीवाची वाडी. केस तालुक्याचा पैलवान आहे पण पकरूरला सराव करतोय. सुंदर नर्सरी उभा केली आप्पा चव्हाणनी. सो खर्चातून ताली उभा केली आणि या परिसरातल्या पैलवानाला मार्गदर्शन करण्याचं काम आप्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून होत आहे. कमीत कमी 40 ते 45 पैलवान त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताय. सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त हे कुस्तीचं मैदान वर्ष पहिले साकार होत असताना अनेकांना माझी विनंती आहे, आणि इकडे बांगडी
वारे वा. आरळीचा पैलवान अजित भोसले वस्तादचा पट्टा विजय झालेला आहे. या कुस्ती मैदानासाठी वाल्याचे शळवणे वस्ताद उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. टाचणी पडल एवढा सुद्धा आवाज नाही. रंगलेलं कुस्तीचं मैदान बेलेश्वर देवस्थान पकरूट. ओ पहिलवान साईडला सारखा की पहिलवान साईडला सारखा. कुस्ती खेळायची जाऊ की त्याला सिकंदर शेख सोबत वरती किसन कुठे गेला रे? वारे वा. डबल महाराज चॅम्पियन बाळासाहेब यांचा पट्टा विजय झालेला आहे. खरड्याचा पैलवान पाटोद्याला सराव करतोय. हा शबाश. इकडे आडव्या हाताची पकड बांधलेली आहे. पंच सतर्क आहेत. पैलवान जय गीते संकेत चव्हाण काय येत नाहीत तुम्ही चला आतमध्ये. पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागेल. आखाड्यातली कुस्ती संपल्यानंतर वसंत वस्ताद ट्रॅक्टर येईल. आखाडा रोटरला जाईल. त्यानंतर संकेत चव्हाण आणि जय गीतेची कुस्ती आखाड्यामध्ये लागेल. संकेत आणि जय गीते दिगोळ अशी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. आणि कुस्तीला पाहुणे डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता डीवायएसपी राहुल नाना आवारेंचे पिता श्री बाळासाहेब बाबा आवारे. आबांना विनंती आपण आखाड्यामध्ये यायचंय. व सचिन मच्छिंदर आपण या आखाड्यामध्ये चला. आपल्या शुभास्ते कुस्ती लागेल. चला आखाड्यामध्ये. आणि या कुस्तीला पंच स्वतः बाळासाहेब बाबा पंच असतील. एक कुस्तीतलं एक जाणकार व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब बाबा आवारे. या लाल मातीसाठी आपलं आयुष्य पणाला लावून या लाल मातीवरती प्रेम करणारे बाळासाहेब बाबा आखाड्यामध्ये गेलेले कुस्तीची सलामी दिली आहे. एक बघण्यासारखी कुस्ती आखाड्यामध्ये प्रारंभ होते. एपा मंदिराच्या सभा मंडपासमोर टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या उभा आहेत. तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. त्याच्यामुळे ते गाड्या अडथळा येतात. कुणाच्या असतील काढून घ्या. आणि जय गीतेने कब्जा घेतलेला आहे संकेत चव्हाणचा. बाळासाहेब बाबा आवारे एक कुस्ती क्षेत्रातला एक जाणकार माणूस. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता राहुल नाना आवारे आणि मल्ल सम्राट गोकुळ आवारे असे दोन रत्नपारखी तयार करणारे बाळासाहेब बाबा आखाड्यामध्ये शुद्ध बीजापोटी फैर साळ गोमटी या लाल मातीसाठी आपलं आयुष्य पणाला लावलेला आहे. पाटोद्यासारख्या ठिकाणी एक सुंदर तळी उभा केली आणि अनगड हिऱ्याला अनमोल करताय. शबास. गीतेने कब्जा घेतलेला चव्हाणचा आणि किल्ली तोडून निघाला. टाळ्या पाहिजे मंडळी, टाळ्या. का जगायचं आणि कशासाठी जगायचं कुस्ती शिकवते. पुन्हा मुळी बांधण्याचा प्रयत्न
संकेत चव्हाणचा मुळे हा डाव योगेश्वर दत्ताची खासियत आहे. शबास हो शबास वस्तात वस्तात आप वस्तात. आणि हो टाळ्या पाहिजे की राव टाळ्या. वा रे वा पकरूडचा पहिला संकेत चव्हाण विजय झालेला आहे मोळी डावावरती. सुंदर कुस्ती करून गावचं पोरग विजय होतंय. खिशादात घाला 550 रुपये द्या. पांडुरंग कावळे महाराज चॅम्पियन ज्याने या धाराशिव जिल्ह्याला सोन्याचं पान मिळवून दिलं आणि संकेत चव्हाणला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्याला खुराकात भर टाकलेले आहे. प्रत्येकाने 550 द्या. चहाच्या टपरीवर गेलो तर 550 रुपये खर्च होतात आणि माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस सुप्रसिद्ध पैलवान पांडुरंग कावळेने दिलेले मी त्यांचा आभारी आहे. श्रेय चव्हाण पकरूड, वैभव गुरव मांजर सुंबा, बापू ग्रामपंचायतचे सदस्य बापू चव्हाण यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्यातर्फे 500 रुपये नामाची कुस्ती लागते आहे. बापू आखाड्यामध्ये चला. ग्रामपंचायतचे सदस्य असल्याशिवाय मेजॉरिटीच होत नाही. एकाच एक कुस्ती आखाड्यामध्ये पाहायला मिळत आहे. कार्तिक फटांगडे जामखेड आणि सार्थक वडवे अरळी 10 नंबरची कुस्ती. पैलवान कपडे काढून तयार व्हायचंय. अपवस्थात मोठ्या कुस्त्या. वा रे वा अजित भोसलेचा पट्टा विजय झालेला आहे. आवळीचा पैलवान महाराज चॅम्पियन आप्पा चव्हाणचा पट्टा इकडे विजय झालेला आहे. भगव्या लंगोट्याचा पैलवान चव्हाण का रे तू? चव्हाण का रोज तालमीत जायचा? हा गावचं मैदान म्हटलं की लंगोट लावायची नाही. गावात सुंदर तालीम उभा केली आप्पा चव्हाणनी. सो खर्चातून कुठल्याही त्या तालमीला मानधन नाही, कुठलाही फंड नाही. सो खर्चातून तालीम उभा केली. या भागातल्या तरुण पिढीला घडवण्याचं काम आप्पा चव्हाण. पौर्णिमा मुसळ गिळते बघू आता. आणि कुस्ती लावण्यासाठी पोपटदादा आखाड्यात गेलेले आहेत. इकडं दिगोळकरांनी दंड वाजवलेला आहे. पलीकडचे हो 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 वा रे वा कसं आहे. हा अमोशन पौर्णिमेला गिळलं. सदगुरु असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी. हा माऊली शेळवणे म्हणतात त्याला. बरोबर करे माऊली. नागनाथ क्षीरसागरचा पट्टा विजय झालेला आहे. सुंदर नर्सरी उभा केली आणायला. नागनाथ क्षीरसागर दिसत नाहीत पण सचिन मच्छिंदर आणि शेळवणे असतात कायम असतात पट्ट्यांना घेऊन. साईडला सर की आपण रेंज कमी इथं वरी जाऊन फोन लावा. पांडुरंग शेळवणे अनाळा आणि पृथ्वीराज चव्हाण पारगाव अशी कुस्ती लागते. शिवाजी महाराज जगदाळे यांनी आखाड्यामध्ये लागते आहे. पांडुरंग शेळवणे अनाळा आणि पृथ्वीराज चव्हाण पारगाव
डबल महाराज चॅम्पियन दत्ता मेटेचा पट्टा आहे. पहिलवान थोडं साईडला सारखा आहे. पहिलवान साईडला सारखा आहे थोडं. बरं, खाली बसून घ्या रे तुम्ही. खाली बसा. हे लय पोरगं आता बारीक. शंभू थोरात पकरूड आणि अजय गायकवाड नळी वडगाव. चला पहिलवान अर्जुन भैरवाल पाटोदा बाळासाहेब यांचा पट्टा आणि ओम चव्हाण पकरूड अप्पा चव्हाणचा पट्टा अशी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. मामा चला कुस्ती लावण्यासाठी. अभिषेक चौरे पकरूड आणि किरण कोळी आरळी तयारीला लागा. शुभम साळुंके दिगोळ आणि संग्राम कलबंडे डोकेवाडी. इकडे काय हो. सारखी साईडला का. दीपक चौरे पकरोड जय गीते दिगोळ ग्रामपंचायतचे मेंबर बापू चव्हाण 500 रुपये ह्याला म्हणायचं दान. वा ग्रामपंचायतचे मेंबर आहेत ते. साईडला सारखा थोडं. 1000 रुपये बसा की राव. त्या कुस्ती मैदानाला दिलेले आहेत त्यांनी. वैयक्तिक 500 रुपयाच्या 2 कुस्त्या लावल्या. चव्हाण साहेब वा चव्हाण साहेब या वर्षी तुम्ही 1000 रुपयाची कुस्ती लावली आहे. पुढच्या वर्षी 1,000च्या 2 लावा. वा जाहीर केलं त्यांनी पुढच्या वर्षी 2,000च्या 2 लावतो म्हणून. त्याला म्हणायचं दान. टाळ्या करा जरा यांच्यासाठी मंडळी टाळ्या. पुढच्या वर्षीचं आत्ताच जाहीर केलंय. धन बऱ्याच जणांकडे असतंय पण दानत असावं लागते. वा अरे घराकडे जाऊन देतो का नाही त्याला. दीपक चौरे म्हणतात त्याला. सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. कवळे सरांकडून त्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. वस्ताद एटीएम घेऊन आले अनेक माणसं इथं. खिशात हात घालून फुलाची पाकळी देऊन त्याला शबासकीची थाप देतायत. पैसा खुदा नहीं, खुदा से भी कम नहीं. वैभव वनवे किती नंबरला कुस्ती आहे? हो ओम देशमुख काळ्याचं बोरगाव आणि वैभव वनवे जामखेड अशी कुस्ती आखाड्यामध्ये अतिशय सुंदर लागते. त्रिंबक रुपनवर त्रिंबक रुपनवर गिरलगाव यांच्या तर्फे आणि त्यांच्याच हस्ते
1000 रुपये इनामाची कुस्ती आखाड्यामध्ये लागते. वा शबाज 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 शबाज. हो पैलवान ओ पैलवान दीपक कोळी. हो बापू, तुमचं बक्षीस एखाद्या चांगल्या पैलवानाला सत्कारणे होतोय. आरळीचा पैलवान अजित भोसलेचा पट्टा आणि उमेश मदने रुईपारगावचा पैलवान महाराज चॅम्पियन दत्ता मेटेचा पट्टा. अशी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. नंबर 1 ला ज्ञानेश्वर हराळ आज लढणार आहे या मैदानामध्ये. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला वारकऱ्याचा कुंभमेळा भरतो आणि सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त पैलवानाचा कुंभमेळा भरलेला आहे. बेलेश्वरी देवस्थान पकरोड. 2000 ठेवतो का इथे लय करता घेता प्रेम ए प्रेम इकडे तुझ्यावर उचलायचा. दोन एक बारी बारी एकच जायचं नाही ते बारी बारी देऊ दे. लाल का पोरग बसले का त्याच्या पलीकडे तिथं दगडा दगड आहे का? दगडा तिथं दगडा ठेवू माग चिटकून ठेवू. जा जर माठे ठेवू घेऊन जेर घेऊन तर ती काय ती पिरम्या चालली तिथे. पांडुरंग शेळवणे आणाळा. कुस्ती बराबर सुटलेली आहे. अभिषेक चौरे पकरोड आणि किरण कोळी आरळी. अभिषेक आलाय का? अभिषेक चला पैलवान. अनंत चौरेचा चिरंजीव अप्पा चव्हाणचा पट्टा. गाव जीवाची वाडी. पण गेले 2 वर्ष झालं काजी बरोबर का? वा रे वा. म्हणजे दादा आजबेंचा पट्टा तिकडं वैभव वनवे विजय झालेला आहे. गरीबाचं पोरग. वा रे वा. खणखणीत दंड वाजवलेला अभिषेक चौरेना. गेले 2 वर्ष झालं अप्पा चव्हाण कुस्ती संकुलाची उभारणी झाली आणि तेव्हापासून या पकरोड या तालमीमध्ये सराव करतो तो अभिषेक. आज गाठ आहे त्याची आरळीच्या पैलवान बरोबर किरण कोळी बरोबर. आलाय का किरण कोळी? अजित भोसलेचा पट्टा किरण कोळी हातवरती कर आलेला आहे. आतमधल्या छोट्या पैलवान कपडे काढणारे एका साईडला उभा राहा. शबाज 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 शबाज. निकाल छडी टांग. धाव प्रतिडाव हो. काही लढू शकते आणि वा रे वा. वसंत रसाळचा पट्टा विजय झालेला आहे. नाही आता
शूटिंग पसंत एवढी पुस्तक आहे शाबास कुस्तीच बघा आता मैदानातली हाय व्होल्टेज कुस्ती लागली आहे. किरण कोळी आणि अभिषेक चौरे पोलादी मनगटाला भिडलेले डोक्याला डोकं लागले डोक्यातल्या विचारांनी कुस्ती चालू होती आहे. शाबास बोट देऊ नका बोट मोडू नका. रंगलेलं कुस्तीचं मैदान बेलेश्वरी देवस्थान महाराज चॅम्पियन अप्पा चव्हाण महाराज चॅम्पियन पांडुरंग कावळे या गावचे दोन पैलवान किरण आणि अभिषेक 3100 रुपये इनाम ठेवलाय गावकऱ्यांनी. पलीकड मान्यवरा चढवण्याचा प्रयत्न पंच सतर्क आहे. इकडं भाकरे असतात पंचायत आणि हो कब्जा घेतला अभिषेक चौरेनं किरण कोळीचा. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. अप्पा चव्हाण वाजतात अर्थ कमिटी आपल्याला बोलवते. शाबास दहा वर्ष घासावं लागते तेव्हा श्रीगणेशा होत असतो. 2 वर्षापासून अभिषेक चौरे या पकरूडच्या भूमीमध्ये सराव करतोय. दादा धनवे पाटोदानी ऋषी हरनवर आनाळा. चला पैलवान वारे वा. नागनाथ क्षीरसागरचा पट्टा विजय झालेला आहे. आनाळ्याचा पैलवान सुंदर कुस्ती करून कार्तिक फटांगडे जामखेड आणि समर्थ वरवे आरळी, तेजस वाघमोडे गिरलगाव, शिवराज जगताप भूम, कार्तिक अवसरे जामखेड, करण कोळी आरळी. हो 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 पैलवान कुस्ती मधी करा.
साड्या फिड्या ऐकणार आहे काय ती साड्या फिड्या ऐकणार आहे ती हा कसलं ती गोलल्याला फिरल्याला त्याच्या हातावर जागेवर खेळा की जागेवर खेळायचं जागेवर दादा धळे पटोल आणि ऋषी हरणावर आणाळा ऋषी हरणावर आलाय का आणाळ्याचा कुठं आहे हात वरती का ऋषी कुठं आहे ऋषी दादा हरणावर समोर आहे काढते कुस्ती कोणा सांगा बसले कुस्ती नाही त्या खाली बसली पुकारली का नाही का आला मग पुकारलेलं त्याने कपडे काढले का नाही पण जा मग तिथं किरण कोळी आणि अभिषेक चौरे कुस्ती मधी करा पैलवान कडेला जर कुस्ती गेली तर हातापायाला विजा होईल हातापायाला लागलं तर पैलवान पुन्हा कायमचा थांबतोय हिम्मत असेल तर किंमत होते आहे जागेवर खेळा दादा वेलकम सांगायला काय त्यांना बोलतो थांबा आपला असं बाबा निरळ होत आता निरळ
शबास पलीकड अभिषेकनं स्वारी भरलेली आहे. करण कोळीवरती स्वार झालेला आहे. पंच सतर्क आहेत न्यायदानाचं काम करण्यासाठी. पहलवान कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. अपना नाम रोशन करे. वेळ गावचे मान्यवर इथं आलेले आहे. हे दाद्या 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 सदस्य हे जाहीर करतात ज्यांनी 2100 रुपयाची या वर्षी कुस्ती लावली ते पुढच्या वर्षी 5000 रुपये नामाची लावतील. अनुरत वस्तात ह्या वर्षी 2100 रुपये दिलेत, पुढच्या वर्षी 5000 रुपये देतो म्हणून असं जाहीर केलेलं आहे. अप्पासाहेब वस्तात पुढच्या वर्षी 41. ह्या वर्षी कुणी 1000 दिले ते पुढच्या वर्षी 2 देतील, कुणी 2 दिले ते 4 देतील. महादेव कांबळे महाराज यांच्यातर्फे 500 रुपये नामाची कुस्ती आखाड्यामध्ये लागते. पुढच्या वर्षी 1000 प्रत्येकाने 1000 500 2000 द्या. महाराष्ट्रातले टॉप लेवलची कुस्तीचं मैदान या ठिकाणी साकार होईल. सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त हे कुस्तीचं मैदान वर्ष पहिले कुणी तनाने, कुणी मनाने, कुणी काहीनं वाचेनं अनेकांनी सहकार्य केलं तर याच्यापेक्षा फार मोठं मैदान या ठिकाणी होईल. माजी सरपंच लिंबाजी रंगनाथ चव्हाण या वर्षी 1000 रुपये बक्षीस त्यांनी कुस्ती आखाड्याला दिलेला आहे. वाह, महाराज चॅम्पियन पांडुरंग कावळे तात्या पुढच्या वर्षी 5000 रुपये या कुस्ती आखाड्याला जाहीर केलेले आहेत. ह्याला म्हणायचं दान. सर्वांना माझी विनंती आहे, खांद्यावरती पताका घेतली आता टेकवायची नाही. माझी या जीवीची एवढी पंढरपुराने हे लगोडे खांद्यावरती पताका घेतलेले आता पुढच्या वर्षी याच्यापेक्षा फार मोठं मैदान होणार आहे. अनेकांनी याच वर्षी बक्षीस जाहीर केलंय. ए दाद्या नागपट्टी शिवाजी महाराज जगदाळे ह्या वर्षी कुस्ती आखाड्याला त्यांनी योग्य मानधन दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी 1000 2000 रुपयाचं बक्षीस देतील. 2000. वाह, कर्म जिनके अच्छे है, नियत जिनकी साफ है, घर में मथुरा काशी है. कर्म चांगले असले तर काही चांगलं घडत असतंय. कुस्ती लागते. संग्राम पैलवान पुण्याचा आणि शंभू थोरात पकरूट इकडे पंचाकडे आणि बराच वेळ चालू असलेली कुस्ती करण कोळी आणि अभिषेक चौरे ही कुस्ती बराबर सोडली आहे. वसत वसतात ही कुस्ती लावा जरा, आपण इकडून बक्षीस गोळा करू. 5 50 100 200. गरीबाच्या मुलाला आधार देणारा माणूस वसंत रसाळ. पोपट तात्या यांची वैयक्तिक 500 रुपये नावाची कुस्ती लागते. पोपट पाटील तात्या आतमध्ये चला कुस्ती लावण्यासाठी. नाव सांगा. शहीद मुलानी दिगोळ, दादा धनवे पाटोद्याचा पैलवान बाळासाहेबांचा पट्टाशी कुस्ती लागते. शफीक शेख यांच्यातर्फे कुस्ती लागते. शफीक भाई आतमध्ये चला. अशफाक शफीक शेख पळापा.
काय चालू शफीकभाई शेख यांच्याकडून पुढच्या वर्षी कमीत कमी 5,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलंय. वाह, राम हिंगे, राम मंगे आरळी आणि हा येस देडे जामखेड. काय कुस्ती जुळली हो. कुस्तीतला पारखी माणूस वसंत रसाळ. कुस्ती कुणाची कुणावर जोडावी हे वसंत रसाळकडून शिकावं. वाह, शबास. अवघा सुरंग एक झाला, रंगरंगला सुरंग. हित गट नाही, तट नाही, जात नाही, पंत नाही, भेद नाही, भाव नाही. प्रत्येक माणूस मांडीला मांडी लावून बसलाय. कुस्तीवर असलेले प्रेम, का जगायचं आणि कशासाठी जगायचं कुस्ती शिकवते. राजेंद्र माधव चव्हाण गुरुजी 1,000 रुपये नामाची कुस्ती पिलू चौरीच्या आखाड्यामध्ये लागेल. वाटत नाही का आपल्या बी घरात एक असं असावं, माझं लिटर जातंय तुझं लिटर जातंय आणि पोराचं पायात पाय धडकतात. काय करायचं 100 पोरण गावा मोरा. घरात एक असं असलं पाहिजे उचललेला वरच्यावरी धरण्यासाठी तरी. म्हणून आप्पा चव्हाण क्रीडा संकुल बाजाला पकरोड मध्ये या भागातली तरुण पिढी निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी याच्यासाठी अट्टास आहे. तालमीला कुठलं मानधन नाही. शबास, वाह, कसा टुंबा. नाव सांग रे पहिलवान तुझं. अरबाज मखांदर, गाव आरळी. हात वरती करा अरबाज. कसा हलवून भरलेलं टच पद. हलकीवाल्या बसा खाली, बसा. कवा बी टिपर टाकू नका, बसा खाली. नाव सांगा मामा तुमचं. पोपट पांडुरंग चव्हाण मामा पकरोट यांच्याकडून माझ्या आवाजाचं आणि शब्दांचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. मी तुमचा आभारी आहे. शंभू देशमुख बोरगाव आणि प्राध्यापक बापू झरेंचा पुतण्या कुणाल झरे मैदान मध्ये अतिशय चांगल्या कुस्तीला ही का उभा करता आपा तुम्ही. ह्यांना खाली बसवा, बसा. सुरेश नाना आणि मधु कावळे आखाड्यामध्ये येथील कुस्ती लावण्यासाठी. आता हिथून पुढे असलच माल आहे. हलक्या काळजाची माणसं घरगाठा. ज्यांना बीपी शुगर आहे त्यांनी पाठीमागे सरकून बसा. जंगल में बहुत से पेड़ है लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में बहुत से खेल है लेकिन कुस्ती जैसा खेल नहीं. अशी कुस्ती हो. स्टार बेंगल महाराष्ट्र. पैलवान, पैलवान पंचाचा निर्णय मान्य करा. पाठीमागून वस्ताद आणि पंच कोणी होऊ नका. जर वस्ताद व्हायचा असेल तर एखाद्या पैलवानचा बाप व्हा, एखाद्या पैलवानचा मामा व्हा, पण पैलवान तयार करा. वा रे वा. वसंत रसाळचा पट्टा विजय झाला. इकडं शफीक भाई त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद मायना आता. पुढच्या वर्षी 5,000 नुसतं शफीकच्या चेहऱ्यात देऊन चालणार नाही. सगळ्यांनी बक्षीस द्या. पुढच्या वर्षी सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त माझी सर्वांना विनंती आहे. 4-5 हजार रुपये दिल्याने काही गरीबी येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये 80% पैलवान गरीबाचे आहेत. शेळ्या मेंढ्या कोंबड्या राखून आपल्या मुलाला घडवतात. आणि आप्पा चव्हाणनी सुंदर तालीम उभा केली. येताना ते तालीम पाहिली आम्ही. सो खर्चातून तालीम उभा केली आहे. आप्पा वस्तादला कुठलं शासनाचं मानधन नाही. हलकेवाले बसावं. तिथे काय गौतम पाटील आले काय. बसा खाली. वाजू नका, कवा बी टिपरू टाकू नका. थांबा जरा, बोला.
सर्जेराव भांडा चव्हाण यांच्याकडून जैद मुलानीला 100 रुपयाचं बक्षीस आहे. शरद कांबळे, कुठे शरद कांबळे? तर हात वरती करा. शरद कांबळे कुठे आहेत? यात मध्ये शरद कांबळे. सुंदर कुस्ती लागते. पिलू चौरे पकरोड आप्पा चव्हाणचा पट्टा. आरळीचं नाव काय? सूरज काळे आरळी. कावळे सर आखाड्यामध्ये या कुस्ती आपल्या शुभ हस्ते लागेल. कावळे सरांच्या शुभास्ते कुस्ती लागते. सर्वांना माझी विनंती आहे, पकरोड आणि व पंचकृषीतील जे गावकरी आणि मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे, पुढच्या वर्षी ह्यापेक्षा पुढच्या वर्षी फार मोठं मैदान झालं पाहिजे. पण तुम्ही अनेकांनी सहकार्य केलं तर मैदान मोठं होणार आहे. पंच म्हणून काम करतात ते राजेंद्र महादेव चव्हाण. वाह, चव्हाण वस्ताद. पुढच्या वर्षी 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. पायाच्या दगडाला रंगरंगोटी नसते. शबास ग्रामपंचायतचे मेंबर. शबास. कृष्ण चौरे पकरोड आप्पा चव्हाणचा पट्टा आणि प्रतीक भावे, प्रतीक पारवे आरळीचा पैलवान अजित भोसलेचा पट्टा. बाजीराव सुबराव चव्हाण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये चला. लिंबराज रंगनाथ चव्हाण आपण कुस्ती लावण्यासाठी चला. अनुरत वस्ताद. पुढच्या वर्षी कुस्ती मैदानाला 5,000 रुपयाची देणगी आत्ताच जाहीर केली आहे. देणगी तेवढी घ्या बरं का नक्की. याच्यापेक्षा पुढच्या वर्षी मैदान मोठं झालं पाहिजे. ह्या वर्षी 15,000 रुपये नामाची शेवट आहे. पुढच्या वर्षी 31,000 झालं पाहिजे. या कुस्ती मैदानासाठी बाळासाहेब सुबुगुणे वस्ताद उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे. तात्या नाहीत का आले आज? शिवाजी महाराज जगदाळे पुढच्या वर्षीसाठी 2,000 रुपयाची दोन कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहेत. कपडे काढून आलेले पैलवान खाली बसा. कपडे काढून आलेले पैलवान खाली बसा. तेडे पैलवान खाली बसा की प्रेक्षकाला कुस्ती दिसत नाही हो. खाली बसा. राजगुरु पैलवान बसा. शाबास. दोन कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. पलीकड जामखेड विरुद्ध आरळी. एक अजित भोसलेचा पट्टा आहे. काळ्या लांगेचा पैलवान
तर खालचा मंगेशदादा अजमेरचा पट्टा आहे. आळवीकरांनी कब्जा घेतलेला आहे. किल्ली तोडून उठून जाण्याच्या प्रयत्नात कुणाल झरे, प्राध्यापक बापू झरेचा पुतण्या, ओंकार डापकर पखरोड आणि अनिकेत सुबोगडे पारगाव. आलाय का अनिकेत? चला अनिकेत. आणि बराच वेळ चालू असलेली कुस्ती पंचाच्या निर्णयासर बरोबर सुटली आहे. एक नाव 10 वेळेस पुकारायला लावू नका. समोर कुस्त्या चालू आहेत. पुढच्या वर्षी त्यांचं जोमाने नाव घेऊ आपण. आतमध्ये गर्दी होऊन देऊ नका. एक काम करा, ही छोटे बारक्यावर का हो, बारक्या संपल्या म्हणजे आपल्या मोठ्या चालू होतील. करण कोळे आरळी, अजय भोसलेचा पट्टा आणि कार्तिक अवसरे जामखेड. बाळासाहेब सुबोगडे पंच म्हणून असतील. बाळासाहेब सुबोगडे असतात. समाधानाकडे बोलायचं काय? बघा ना ते नाही चालू आहे. 1.5 तास झाला आता. 1.5 तास झाला चालू आहे लगातारच. काय माहिती आता, जोर बसून जोर घेत थांबितो कुठं कुठं. कसं आहे, बिंबीच्या देटापासून ओरडतंय. पिल्लू चौरे नाव त्याचं. आप्पा चव्हाणचा पट्टा विजय झालेला आहे. आपावस्थात किती पोर येतो आता? 35 ते 40 पैलवान आप्पा चव्हाण क्रीडा संकुलनामध्ये सराव करताय. या कुस्ती मैदानासाठी ऑल इंडिया चॅम्पियन अशोक तात्या वाघमोडे उपस्थित झालेले, त्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी वस्तादांचा सन्मान होणार आहे. डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवारे आबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आबांना विनंती, आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. गणा काका पुजारी यांच्या शुभ हस्ते आबांचा सन्मान होतोय. आबांना विनंती, आपण इथं व्यासपीठासमोर या. शाल श्रीफळ देऊन बाबासाहेब भांदा चव्हाण यांच्याकडून पिलू चौरेला 50 रुपयाचं बक्षीस. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी डबल महाराज चॅम्पियन बाळासाहेब बाबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. महाराजांच्या शुभ हस्ते वाह, डबल महाराज चॅम्पियन अजित भोसलेचा पट्टा विजय झाला. पलीकडे आरळीचा पैलवान एका चांगल्यावरती सुंदर विजय मिळवलेला आहे. ए बोलत्या थांबा जरा 2 मिनिटं. 5 वाजता ती कुस्ती चांगली. ही गेली कुस्ती, ही बारक्या घ्या तोर असतात. ही बारक्या संपून टाका, नाव पुकार नको घ्या लावून लगेच फास्ट. या कुस्ती मैदानासाठी परांड्याचे माळी वस्ताद उपस्थित झालेले आहे, त्यांचं स्वागत आहे.
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मेथी कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कुस्ती लावून घ्या असतात. अजून एक एखादी कुस्ती घ्या, बारकी भरपूर कुस्ती आली तिकडे, छोटी एखादी घ्या तिथली. आता चांगल्या कुस्त्यात पैलवान आतमध्ये जाऊन उगाच गर्दी करू नका. आरळीचे वस्ताद अजित भोसले वस्ताद आपला सन्मान होणार आहे. अजित भोसले वस्ताद आपण सन्मान स्वीकारा. आपण वस्ताद अजित भोसले आधी सत्कार घ्या. सत्काराचा कार्यक्रम उरकत घ्या. कुस्ती लागते पांडुरंग राजगुरू दिगोळ, आरबाज पैलवान, आरळीचा पैलवान अजित भोसलेचा पट्टा. सुंदर कुस्ती लागते. अजित भोसले असता सत्कार घेतला, स्वीकारला का आपण? या की आपण असतात. ती राहून ते दुसरी घेतली. ऑल इंडिया चॅम्पियन अशोक तात्या वाघमोडे आपला सन्मान होतोय. तात्यांना विनंती आपण सन्मान स्वीकारा. चला लवकर, नाव पुकारले की चला. वस्ताद उनके वस्ताद अजित भोसले. मुळी कुणी बांधवी तर अजित भोसले ना. 2009चं अधिवेशन, अनेक अधिवेशन गाजवली. आप्पा चव्हाणचा एक जिवलग मित्र आहे तो, बरोबर का आप्पा? अशोक तात्या आलेले, तात्याचाही सन्मान होतोय. महाराज चॅम्पियन दत्ता मेटे चला, आपलाही सन्मान होईल. सचिन मच्छिंद्र वस्ताद आपलाही सन्मान होईल. वसंत रसाळ आपलाही सन्मान होईल. चला लवकर. जालिंदरनाथ केसरी सचिन दाता आपलाही सन्मान होईल. चला. पैलवान दादा कदम, दादा कदम आपलाही सन्मान होणार आहे. त्यांना विनंती आहे, दादा कदम चला. सचिन दाता चला की हो. अहो दत्ता मेटे येत आहेत, वसंत रसाळ येते, चला की. जातो याच्यापेक्षा पुढच्या वर्षी फार मोठं मैदान होणार आहे. वा आप्पा चव्हाणनी या ठिकाणी एक सुंदर मैदान घेतलंय वर्ष पहिले. म्हणून आरळीचे अजित भोसले महाराज चॅम्पियन यांच्याकडून आप्पा चव्हाणला 1000 रुपयाचं, हो 1000 रुपये आप्पाकडे सुपूर्द केलेले आहेत. वा. आणि आप्पा एक मोठ्या मनाचा वस्ताद, त्यांनी जाहीर केलं ह्या 1000 रुपयाची एक कुस्ती आखाड्यामध्ये लावली जाईल. अनंता चौरे वस्ताद जीवाच्या वाडीचे आपलाही सन्मान होईल. चला. माऊली खंदारे कार्यवंचे माऊली भाऊ आपलाही सन्मान होईल. चला माऊली भाऊ या. अनंत वस्ताद माऊली भाऊ चला. कुस्तीवरती प्रेम करणारे माऊली भाऊ कार्यगहून या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. वा रे वा. कृष्णा चौरे म्हणतात त्याला. आप्पा चव्हाणचा पट्टा विजय झालेला हो. दत्ता मेटे होता म्हणूनच वाचला तिकडे, नाहीतर बारगाड्याच्या पिपाण्या वाजल्या असतील. माऊली भाऊचा सन्मान या ठिकाणी महाराज चॅम्पियन पांडुरंग कावळे आज त्यांच्या गावामध्ये माऊली भाऊ आले म्हणून माऊली भाऊचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. अनंत चौरे वस्ताद
यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जीवाच्या वाडीचे ते सरपंच आहे. गेले 2 वर्ष झालं त्यांचा मुलगा या पकरूडच्या भूमीमध्ये सराव करतोय. परांड्याचे माळी असतात. आपलाही सन्मान होईल. सन्मान स्वीकारा. चला पुढच्या कुस्त्या आपल्याला मोठ्या घ्यायच्या. समर्थ वडवे अवस्थात ती संपू देतात. आतले जरा थोडे राखून राहून दे. सत्कार होऊ द्यायला की राहून दे. मोठ्या कुस्त्या जरा बघण्यासारखं. थांबा जरा. ही बारक्या घ्या. बारक्या तिथल्या म्हणून बसलो होतो खाली तू. बारक्या कुस्त्या किती दराडीची घ्या. बसलो होतो खाली. माळी वाजतात. आपलाही सन्मान होतोय. कार्तिक फटांगडे आणि समर्थ वडवे आरळी आपण तयार राहायचंय. पैलवान कुस्ती सुंदर लागते. सोहम मुळीक रुई पारगाव दत्ता मिटेचा पट्टा आणि ओंकार दराडे चामकेर. एक सुंदर कुस्ती आली. शेळवणी वाजतात. वाल्याचे शेळवणी वाजतात. आपला सन्मान होतोय. चला लवकर सन्मान आपण स्वीकारा. सचिन दाताळ आपला सन्मान होतोय. पांडुरंग कावळे आपल्याला बोलवतात. तुमचा सहकारी मित्र पांडुता ते आपल्याला बोलवतात. या इकडं सचिन दाताळ येताना दादा कदमला घेऊन या. पैलवान दादा कदम. सुप्रसिद्ध पैलवान दादा कदम आपला सन्मान होतोय. सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला घेऊ. चला एक नाव 10 वेळेस घ्यायला लावू नका. जामखेड या ठिकाणी 80 ते 70 पैलवानाला मार्गदर्शन करणारा सचिन दाताळ. बाळासाहेब आवारे आबांचे आवडते पट्टे. 17-18 वर्ष पाटोद्यासारख्या ठिकाणी गदाधारक पैलवान. बाबा इकडं नको येऊ. पैलवान दादा कदम. राजेंद्र चव्हाण सर यांच्याकडून कुस्ती मैदानाला या कुस्ती आखाड्याला 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचं स्वागत आहे. शिक्षकाला वाटत असते माझा एखादा विद्यार्थी कलेक्टर व्हावा, डॉक्टर व्हावा. तसंच एखाद्या वस्तादाला वाटत असते माझा एखादा पट्टा महाराष्ट्र केसरी व्हावा, हिंद केसरी व्हावा. महाराष्ट्र चॅम्पियन पांडुरंग तात्या कावळे दादा कदम तुम्हाला वारंवार सूचना देत आहेत. आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. दादा कदम पाटोद्याचा एक आघाडीचा पैलवान. बीड जिल्ह्याचा अनेक वर्षापासून महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये नेतृत्व करणारा पैलवान दादा कदम. आपला सत्कार होणार आहे. आता लाईव्ह नाही. उद्या पडेल ती. आता रेंज नाही तर का बरं तो काय माझं बंट्या फोटो राहायला पाणी फिनी द्या ना. नारळ फळ काढतो. तुम्हाला काळजी का नाही. नारळ आणि माया हातात 1.5 तास बस करू का? होय तेवढं करू. सगळ्या गोष्टी तसा विषय नाही. दुसरा एक टॉप घेऊ का? जसं 10 मिनिटं टाकतो. आता 1.5 तास झाले. होय तेवढं होऊ दे. काय तो पुन्हा स्टॉप करून डबल चालू करतो असं म्हणतोय. बसते का तेवढी बसती वाटते खायचं वाटते कारण की दिसते
दत्ता भेटे का बघ दत्ता भेटे का